नमस्कार, माय PCMCमध्ये आपलं स्वागत. मी विवेक इनामदार. पालिकेचे नवे शिलेदार ही मालिका आपण सुरू करतो आहे. यामध्ये जे नव्याने निवडून नगरसेवक आलेले आहेत त्यांचा परिचय आपण करून देणार आहोत आणि त्याची सुरुवात सर्वात सिनियर नगरसेवक म्हणून ज्यांनी विक्रम केलेला आहे, जे 7 वेळा नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेला निवडून आलेले पहिले नगरसेवक ठरले आहेत, त्या योगेश भल आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. योगेशजी नमस्कार आणि सर्वप्रथम आपलं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. यापूर्वी प्राधिकरणातून RS कुमार हे माजी महापौर होते, ते 6 वेळा निवडून आले होते आणि यावेळेला त्यांचा विक्रम मोडून योगेश भल यांनी 7 वेळा निवडून येण्याचा नवा विक्रम केला आहे. सभागृहातील सर्वात सिनियर म्हणून ते आता असणार आहेत. आपण आता त्यांच्याशी गप्पा मारूयात. योगेशजी, कसं पाहता या विक्रमाकडे? अर्थात हा विक्रम माझा नसून माझ्या सर्व सुशिक्षित सुज्ञ नागरिक बंधू बहिणींचा आहे. तो बहुमान त्यांचाच आहे. अर्थात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांचा जो विश्वास आहे माझ्यावरचा, त्या विश्वासाचा हा विजय आहे, त्या विश्वासाचा हा विक्रम आहे. तर हा बहुमान खरं सर्व माझ्या मतदारांना आहे. खरंच ही खूप अवघड गोष्ट आहे की एकदा निवडून येणं हे काय दिव्य असतं हे अनेकांनी आत्ता अनुभवलं आहे. 64 चेहरे आहेत की जे पहिल्यांदा पालिका सभागृहात येत आहे. तुम्ही एकदा नाही, दोनदा नाही, तर तब्बल 7 वेळा निवडून आलेला आहात. तर काय हे टेक्निक कसं काय जमवलं आहे? पहिली गोष्ट तर सर्वसामान्यांना मी सहजरित्या उपलब्ध होतो आणि कायम जमिनीवर राहतो. त्याच्यामुळे जमिनीवर राहणं म्हणजे स्वभाव असा लहानांबरोबर लहानासारखं, मोठ्यांबरोबर मोठ्यांसारखं, ज्येष्ठांबरोबर सगळ्यांबरोबर, आणि जेवढा काय माता भगिनी आहेत वॉर्डामध्ये सर्वसामान्य लोकांना भेटणे, त्यांना वेळ देणे, आणि मग कॉलेजची पोरं असो, आणि शक्यतो ज्या ज्या वेळेला जे जे पॉसिबल असतं मला ते सर्व कार्यक्रम अटेंड करणं. मग लग्न असेल, दुःख असेल, सुख असेल, ॲडमिशनची कामं असतील, रोजगाराची कामं असतील, तर सहजरित्या उपलब्ध होणारा आपल्या घरातला माणूस, नगरसेवक नंतर म्हणतात, आपल्या घरातला माणूस, हक्काचा माणूस, किंवा हाक मारेल त्यावेळेला उपलब्ध असतो. मग आता तुम्हाला माहिती आहे की YCM सारखं मोठं हॉस्पिटल तिथं आहे, DY पाटीलसारखं मोठं हॉस्पिटल आहे. DY पाटीलच्या तिथे अनेक दालनं एज्युकेशनची ओपन आहेत. त्यामुळे शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं पण अगदी लोअर KG पासून घेऊन तर पदवीधर, उच्च पदवीधरपर्यंतचे सर्व शिक्षणाची दालनं उपलब्ध असल्याने आणि माझे व्यक्तिगत संबंध शहरामधल्या इतर शाळा कॉलेजेसमध्ये पण चांगल्या असल्यामुळे ॲडमिशन्सच्या अनुषंगाने वगैरे माझा जास्त संपर्क लोकांशी असतो. त्यामुळे तरुण पिढी पण जुळलेली आहे आणि ज्येष्ठांसोबत पण काम करतो. आणि स्वतः एक स्पोर्ट्समन असल्यामुळे अगदी माझी सकाळ ही सकाळी बॅडमिंटन, वॉकिंग, गार्डनमध्ये असणारी लोक वगैरे, त्यामुळे जनसंपर्क हा नॅचरली तो असा वाढत गेलेला आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे की मला महापालिकेमध्ये सुद्धा पहिल्यांदा स्थायी समिती अध्यक्ष, त्यानंतर महापौर, सभागृह नेता, अशा विविध पदांवर, मग शहराध्यक्ष दुसऱ्यांदा झालो. आणि दादांचा विश्वास असल्यामुळे मला चांगल्या रीतीने काम करतात. आणि सभागृहामध्ये असं नाही तर जरी कोणी भाजपचा असू द्या, सेनेचा असू द्या, तर त्यांच्याशी माझा संवाद, त्या लोकांशी माझं बोलणं, माझे संबंध सर्वांशी चांगले आहेत आणि त्याचा फायदा मला सर्वत्र होत गेला आहे. मागच्या निवडणुकीला तुमच्या प्रभागामध्ये 1 सीट तुम्हाला पॅनलला गमवावं लागलं होतं. यावेळेला 4ही सीट आणली. काय वेगळं हे राजकारण केलं त्यावेळेला? संत तुकाराम नगर म्हटलं तर तुम्ही पाहिलं तर आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये जी कोणी लोक तिथं आली, अगदी सुरुवातीचा काळ म्हणजे स्मिता कुलकर्णी त्या माझ्यासोबतच आल्या, नंतर शैलजा धाडगे त्या माझ्यासोबतच होत्या, नंतर भारती चव्हाणांना ज्यावेळेला तिकीट दिलं त्यावेळेला मी मुक्ताताई पडवळांना अपक्ष म्हणून बरोबर घेतलं, त्या माझ्याबरोबर होत्या, पलांडेताई माझ्याबरोबर होत्या, सुलक्षणा धर पण माझ्याबरोबर झाल्या. म्हणजे हे त्यांच्या बाकीच्यांनी तर जीवनामध्ये त्यांच्या निवडणूक लढवून अपयश मिळवलं होतं. परंतु ज्या वेळेला त्या माझ्यासोबत आल्या, माझ्यासोबत आल्यापेक्षा म्हणजे माझी जी टीम आहे, माझं जे टीमवर्क आहे, आणि माझ्या टीमवर्कच्या अनुषंगाने जो काही मग आमच्या महिला भगिनी असतील, युवक मित्र असतील, मंडळं असतील, बचत गट असतील, सार्वजनिक बाकीचे स्पोर्ट्स क्लब असतील, आणि जो संवाद माझा नागरिकांबरोबर आहे आणि जो विश्वास त्यांना माझ्यावर आहे, त्यामुळे ही सर्व मंडळी ह्यांच्या जीवनातली
यशाची पायरी ही माझ्यासोबतच हे चढलेले आहेत. त्यामुळे मग नंतरचा हा जो परिणाम तुम्ही बघताय आता वर्षा जगतापला पण आता आणि मागच्या वेळेला एक सीट गमवल्या मागे थोडंसं वेगळं गणित होतं. गणित इन असेल मी त्यावेळेला 2 सिटिंग मेंबर एकत्र सोडले होते, म्हणजे अंगावर घेतले थोडक्यात म्हटलं तर चालेल. कारण जितेंद्र ननवरे हा स्लममध्ये राहणारा झोपडपट्टीमधनं जन्माला आलेला पोरगा, तिथंच नगरपालिका शाळेत शिकला. त्याला पहिल्यांदा मीच हेरला, मीच त्याला घेतला आणि त्याची पहिली वयाच्या 22व्या वर्षी त्याला नगरसेवक केलं आणि 10 वर्ष तो नगरसेवक होता, 2 टर्म नगरसेवक होता. पण मागच्या 2017च्या निवडणुकीमध्ये मात्र श्रीनिवास पाटील साहेबांनी मला खूप आग्रह केला होता. त्यावेळेस शिलवंत साहेब हयात होते. तर शिलवंत साहेबांच्या मुलीला सुशिक्षित आहे, पदवीधर आहे, तिला बरोबर घे, वडिलांचं त्यांचं काम चांगलं आहे. मी सरांना हो हो म्हणत होतो. परंतु ज्या वेळेला पवार साहेबांनी मला स्वतः फोन केला, आग्रह केल्यामुळे मग मला जिथं तिकीट म्हणजे त्याच्या बायको प्रिया जी होती तिथं तिकीट तिथं कट करून त्यावेळेला मला सिलवंतला बरोबर घेतले असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी माझा दुसरा मित्र किरण सुवर्णा, त्याच्या मिसेसला त्यावेळेला संगीता सुवर्णाला आम्ही त्या ठिकाणी नवीन चेहरा तो एक दिला, सुलक्षणाच्या रूपाने नवीन चेहरा दिला. 2 सिटिंग मेंबर कट करून 2 नवीन लोकं घेतली. त्यावेळेला मात्र थोडंसं असं चूक झाली की काही लोकांनी थोडंसं जातीचं भांडवल केलं की बाबा मराठा कॅन्डिडेट नाही असं काही लोकांनी एक सूर काढला आणि त्याचा फायदा पलांडेबाईंना त्यावेळेला मिळाला आणि त्या इकडनं राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष होत्या आणि त्या तिकीट नाकारल्यामुळे त्या भाजपकडे गेल्या आणि त्यावेळेला एक निसटता विजय त्यांचा त्यावेळेला झाला. आणि त्यावेळेला माझा पारंपरिक प्रतिस्पर्धक जो आहे यशवंत भोसले, त्यांनी पण एक सूर काढला की तुम्ही आत्तापर्यंत रोटी खात होता, तंदुरी खात होता पंजाबीच्या रूपाने, तुम्ही चटणी भाकरला जागे व्हा माझ्या मराठ्यांनो असं वगैरे असं थोडंसं आव्हान त्यांनी वेगळं केलं. आणि ते म्हणलं आता इडली पण खा, म्हणजे त्या सुवर्णाच्या रूपाने आता त्यांनी तसं धडा एक अपप्रचार केला. आणि त्यामुळे थोडंसं मला त्या ठिकाणी, कारण एका बाजूला आणि खरा तो विजय आहे तो पलांडेबाईंचा विजय नाही आहे, तो विजय पण जितेंद्र ननवरेचाच विजय आहे. कारण फुलेनगर आणि लांडेवाडीमध्ये तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी मी सुद्धा 1200-1500-1800 मतांनी मागं आहे. माझ्या टीमची बाकीचे लोक 2000+ मागं तिथं होत्या. म्हणजे लांडेवाडी आणि फुलेनगर हा जो जितेंद्रचा भाग आहे, ज्या भागामध्ये तो काम करतो, राहतो, वाढलाय तिथे, त्या ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना तिथं त्यांनी प्लस करून टाकलं होतं आणि त्यामुळे त्यावेळेला पलांडेबाईंचा म्हणजे विजय झाला. अन्यथा त्याच वेळेला पलांडेबाई पण पडल्या असत्या आणि त्यावेळेला 4 राष्ट्रवादी आले असते. ह्या वेळेला मात्र नेमकं मी घेताना वर्षा जगताप ज्या युवतीच्या आमच्या अध्यक्षा होत्या, त्यांना नवीन चेहरा होता, त्यांना पहिल्यांदा संधी दिली आणि श्याम लांडेंचं काम आहे, ते गेले 10 वर्ष तिथं, ते पण नगरसेवक आहेत. त्यांच्या सौभाग्यवती पत्नी मनीषा, तिनं बरोबर घेतलं. जितेंद्रला पुन्हा बरोबर घेतलं. जितेंद्र मधल्या काळामध्ये शिवसेनेकडे गेला होता. त्यालाही मी म्हटलं की आता तुझ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. त्यामुळे पुन्हा एक चांगला पॅनल तयार झाला आणि परत एक वर्षाच्या रूपाने एक नवीन युवती आणि परत मराठा कॅन्डिडेट, म्हणजे असं जे गणित बॅलन्सिंग होतं ते बॅलन्सिंग झाल्यामुळे मग आम्हाला सोपं होतं यावेळेला आणि मला विश्वास होता की यावेळेला माझा पॅनल हा 100% थ्रू होईल. तुमच्यावर एक आरोप केला जातो की तुम्ही नवीन नेतृत्व प्रभागात डेव्हलपच होऊ देत नाहीत, प्रत्येकाला नवीन चेहरे घेता आणि त्यांच्याबरोबर एक चेहरा कायम असतो, तो योगेश भर. आता असं म्हणणं चुकीचं होईल, कारण मग श्याम लांडे जर तुम्ही पाहिला आता तर श्याम लांडे पण त्याला दोन वेळा त्याला घेतला, आता त्यांच्या सुविध पत्नीला घेतलं. जितेंद्र नरवरेला 2दा घेतलं, तर का त्याला घेतलं नाही हे तुम्हाला सांगितलं की त्यावेळेला पवारसाहेबांनी मला थांबवलं तिथे, त्यामुळे मी थांबलो. आणि त्यावेळेला पण जितेंद्रची बायको आली असती तर आमचा पॅनल तळा निघाला असता. त्यामुळं असं कोणामुळं माझं काम अडतं अशातला काही भाग नाही आहे. आता ते दुर्दैवाने असे आरोप केले जातात. आता मागच्या वेळेला माझ्याच प्रभागामध्ये मी ज्या वेळेला तिथं सभागृह नेता होतो, मी सभागृह नेता असताना माझ्या वॉर्डामध्ये माझ्या डोक्यावर तिथं भारतीय चव्हाणला लादलं गेलं. ते काय कारण नव्हतं माझ्याकडं, त्या बाहेर राहायला, त्यांना तुकारामनगरमध्ये त्यांचा काही संबंध नाही. त्यामुळं मग मी त्यावेळेला पडवळताईंना घेतलं, पण पडवळताईंना अपक्ष म्हणून घेतलं. परंतु पुढच्या वेळेला, कारण शेवटी असं आहे की संधी दिल्यानंतर त्याचं सोनं पण करता यायला पाहिजे, काम पण पेलं पाहिजे, लोकांमध्ये राहायला पाहिजे, लगेच हवेत जाता कामा नये. तर ते काही मंडळींचा तो स्वभाव असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. मला असं कोणाची ॲलर्जी नाही आहे किंवा मी नवी उभरू देत नाही अशातला भाग नाही. आता सुलक्षणा धर ह्या त्यांना संधी मीच दिली, मी दिली म्हणजे आमच्या मतदारांनी दिली. अर्थात तो श्रेय माझं नाही आहे, श्रेय मतदारांचं आहे.
पण आमच्या टीममध्ये आम्ही घेतलं आणि मी आधी म्हटलं की माझं टीमवर्क चांगलं आहे, माझ्याकडचे कार्यकर्ते खूप चांगले आहेत, मेहनती आहेत आणि त्यांच्या जीवावरच मी निवडून येतो. आता त्यांनी नवीन चेहरा असताना हिचा काहीच योगदान नव्हतं, हिला राजकारणाचा गंध माहीत नव्हता, त्यांच्या वडिलांना राजकारणाचं गंध नव्हतं. केवळ आमच्या टीमला जॉईन झाल्यामुळे त्यांचा विजय झाला. आणि ते झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला आता मोठ्या साहेबांनी तिकीट दिलं असं अजितदादांचं पण म्हणणं आहे आमदारकीचं मागच्या वेळेला. मग आता मोठ्या साहेबांनी तिकीट दिल्यानंतर ते तिकीट अजितदादांनीच कट केलं हे कबूल केलं दादांनी. पण तेव्हा आरोप त्यांनी माझ्यावर ठेवला की योगेश भल्ला मी नको होते. मग आता मला त्या आमदार झाल्या असतं तर मला आनंद होता, मला न याचा काय प्रॉब्लेम आहे. पण त्यावेळेला पण ते 100% निवडून नसत्या आल्या. त्यावेळेला ते झाला निर्णय तो योग्य झाला. म्हणजे जर त्यावेळेला समजा त्याच्यामध्ये गौतम चाबुस्कर लागून गेले त्या काळामध्ये आणि त्यावेळेला जर तसं झालं नाही, अण्णाच लागले त्यावेळेला, अण्णाच लागले, तर त्या काळामध्ये जर अण्णांनी बंडखोरीच केली असती, अण्णांनी बंडखोरी केली असती तर मग पुन्हा तिथं पराभव राष्ट्रवादीचा झाला असता, पक्षाला नुकसान, पक्षाचं नुकसान झालं असतं. त्यामुळे हा निर्णय दादांनी घेतला. परंतु ते खापर माझ्यावर फोडलं गेलं, आरोप माझ्यावर झाले की योगेश भल्लाच वाढू द्यायचं नव्हतं, योगेश भल्ला मोठं होऊ द्यायचं नव्हतं. ठीक आहे, माझ्यावर आरोप केले, मी गप्प बसलो, मी काही बोललो नाही. आता त्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांकडे गेल्या. शरद पवार साहेबांकडनं तिकीट त्यांना मिळालं. माझा विरोध करायचं काय कारण होतं का? नव्हतं ना. तुम्हाला तिकीट मिळालं, तुम्ही लढलात आणि पडलात. आता तिथं परत योगेश भल्ला आला का आडवा? मी त्यावेळेला पण पक्षाचं काम केलं, आजही पक्षाचं काम करतोय आणि मागच्या वेळेलाही 2017 पण अण्णाचं काम केलं, म्हणजे पक्षाचं काम केलं. मी पक्षाच्या विरोधात कधीच काम करत नाही. त्यामुळं माझा अजितदादांवर असलेलं प्रेम, त्यांच्यावर असलेली माझी श्रद्धा, विश्वास, मी कायम त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत आहे. आणखीन एक आरोप, 2 आरोप होतात मेन, म्हणजे की तुम्ही दादागिरी खूप करता आणि निवडणुकीच्या वेळेला तुमच्या प्रभागात दारूचा महापूर येतो. आता दारूचा जर महापौर असता तर आजपर्यंत एक तरी केस झाली असती. माझ्या 35 वर्षाच्या राजकारणामध्ये तुम्ही पण त्याचे साक्षीदार आहात. तुम्ही स्वतः विवेक इनामदार म्हणून साक्षीदार, 92 पासून तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. तुम्ही असाल, जयंत असेल, बाकीच्या शस्त्रबुद्धे जोशी होते पूर्वी तुमचे गुरु, केडी जोशी होते तुमचे गुरु होते. ते तुमच्या सर्वांचा प्रवास माझ्या सोबतचा आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही मला कधी दादागिरी करताना पाहिलं? आणि आजपर्यंत माझ्यावर एक तरी गुन्हा दाखल आहे का? माझे 2 नंबरचे धंदे आहेत? दादागिरी करतो म्हणजे नेमकं करतो काय मला ते तरी सांगा. आणि दारूचा महापौर पुरवायला माझा काय संबंध नाही. आता जी लोक उभी होती, आता किरण सुवर्णा त्यांचा बार आहे, पलांडेताईंचा बार आहे, त्यामुळं त्यांचा बार आहे. आता त्यांचे बार इथे, माझं वाईन शॉपचं दुकान कुठे? खेड राजगुरुनगरला. तिथं काही संबंध नाही. तो माझा भाऊ हयात असताना चालवत होता, आम्ही ते भाड्याने चालवायला देऊन टाकलेलं. म्हणजे आम्ही ते पण बघत नाही. आमचे बाकीचे घरचे लोक, म्हणजे ती लोक बघतात, माझ्या वाड्यातली पोरं ती दुकान बघतात, आम्ही दुकान पण बघत नाही. मग माझ्याकडं दारूचं महापौर व्हायचं काही कारण नाही आहे. दुसरी गोष्ट, दारूचं तसं असतं तर मी व्यसनाधीन झालो असतो ना, मी बेवडा दिसलो असतो तुम्हाला, माझ्या डोळे लाल राहिले असते किंवा मी भिंगत पडलेलो असतो, काहीतरी माझ्यावर 2-3 केस झाल्या असत्या, कुठेतरी बारमध्ये पिऊन राडा झाला, काहीतरी झालं. मी स्वतः आजही सर्व पोरांना आवाहन करतो की तुम्ही प्रकृतीची काळजी घ्या. मी रोज सकाळी लवकर उठतो, व्यायाम करतो, बॅडमिंटन खेळतो, सायकलिंग करतो. तुम्ही पाहिले सगळं, वर्तमानपत्रातनं छापून आलेले अनेक वेळा माझे इंटरव्ह्यू झाले तसे. तर मला आजही व्यायाम करायची आवड आहे. आता मी ज्येष्ठ नागरिक झालो आहे तरी मी रोज व्यायाम करतो. त्यामुळे मी सर्व तरुण पिढीला उलट सांगतो की तुम्ही व्यसनाधीन होऊ नका, दारूच्या आहारी जाऊ नका, तुम्ही खेळा. तुम्हाला काय मदत पाहिजे ते मी करतो. क्रिकेट खेळा, फुटबॉल खेळा, व्हॉलीबॉल खेळा, काय करा. तर मध्ये मी झुंबाचा कार्यक्रम घेतला, माझ्याकडे बॅडमिंटनचं कोर्ट आहे, ग्राउंड आहे. तर आम्ही बी फिट, तुम्ही फिजिकल फिटनेस राहा. आणि मी ज्येष्ठ नागरिकांना सांगतो, ज्येष्ठांना, महिलांना, सर्वांना ते सांगतो की तुम्ही आरोग्यासाठी रोज स्वतःसाठी 1 तास वेळ द्या. हे म्हणणारा मी स्वतः योगेश भल्ला आहे आणि फक्त बोलत नाही तर ते मी करून दाखवतो आणि ते करतो. त्यामुळं आरोप करणं राजकारणामध्ये एक सोपं असतं, आरोप करणं खूप सोपं असतं. त्यामुळं कोणी सिद्ध करा. बरं असं झालं का, माझ्याकडं माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या दारामध्ये, आमच्या गाडी कुठंतरी तुम्ही बघता अनेक ठिकाणी दारूच्या गाड्या पकडल्या जातात. आता त्यांच्या घरामध्ये 17-18 क्वार्टर सापडल्या. मग काय, आता आम्ही आरोप केला का? तो नाही केलं, ठीक आहे, त्यांनी स्वतः कबूल केलं की माझे मिस्टर घेतात, माझी मुलं घेतात, काय हरकत नाही. आम्ही त्याचा काय आरडाओरडा केला नाही, आम्ही ओरडलो नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्याला प्यायची तो स्वतः पितो ना, त्याला बळच थोडी आम्ही म्हणतो पी म्हणून. आपण दूध पण देऊ शकत नाही बळच कोणाला प्यायला. गेले 6 टर्म तुम्ही ज्या प्रभागात काढले त्या प्रभागामध्ये विकास कामं
अजूनही प्रलंबित आहेत किंवा तिथं अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे, टपऱ्यांचा प्रश्न आहे, हे वर्षानुवर्ष आहेत. योगेश बहल हे प्रश्न सोडू शकले नाहीत का? पहिली गोष्ट तर हे साफ खोटं आहे. माझ्या वॉर्डामध्ये कोणता विकास नाही हा पहिला मी विचारेल. प्राधिकरणानंतर जर सर्वात चांगलं टाउनशिप म्हणा किंवा जे काय असेल, जरी ते म्हाडाने बनवलं आहे, निकृष्ट दर्जाची बांधकामं त्यांनी जरी दिलेली असली, शेवटी म्हाडा म्हणजे काय आहे, LIG, MIG, EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनची लोक आहेत. छोटे छोटे 400 स्क्वेअर मीटर, 400 स्क्वेअर फूटचे, 300 स्क्वेअर फूटचे छोटे छोटे गाळे लोकांना दिले होते, पत्र्याची घरं दिली होती. आज त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाले, मान्य करतो मी. त्याला व्हायला कारण पण असं आहे की निकृष्ट दर्जाची घर दिले होते, लोकांना उत्पन्नाचं साधन नव्हतं. DY पाटील मेडिकल कॉलेज, DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, त्या ठिकाणी कॉलेजमुळं येणारे सर्व, आज तुम्ही तळेगावला राहता, तळेगावची काय परिस्थिती आहे, तळेगावला पण आज कॉलेजेस आले सगळ्याला, त्यामुळे तिथलं दळणवळण वाढलं, राहणीमान वाढलं, उत्पन्नाचं साधन वाढलं. नेमकं तेच संत तुकाराम नगरला झालं. छोटी छोटी घरं होती, लोकांनी तिथं 2 मजली 3 मजली घरं बांधली, खाली दुकान काढले, कोणी हॉटेल काढलं, कोणी त्या ठिकाणी लॉन्ड्रीचं दुकान केलं, कोणी सलून केलं, कोणी स्टेशनरीचं दुकान केलं, कोणी खानवळी केल्या, काही लोकांनी मुलींना बेडवर तिथं दिलं. ते उत्पन्नाचं साधन झालं. उत्पन्नाचं साधन करत असताना मुळात जे भूखंड त्यांना मिळाले ते अतिशय छोटे भूखंड होते, आणि त्या छोट्याशा भूखंडामध्ये मग लोकांचं राहणीमान वाढल्यानंतर मुलं मोठी झाली. आज मी तिथं लहानाचा मोठा झालो आहे. आज माझे 35 वर्ष तिथं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये गेले. तर 35 वर्षामध्ये एक जी फॅमिली त्या भूखंडावर राहत होती, त्या घरातले 2 लोक, 4 लोक, 5 लोक होते, आजी आजोबा धरून 6 लोक होते. आज त्याच भूखंडावर 60 लोक राहतात. 5 पट लोक झाली ना, डेन्सिटी वाढली त्यांची. आणि डेन्सिटी वाढली म्हणजे आता 30 ड्रेनेजची लाईन, 30 पाण्याची लाईन, मग त्याला मोठ्या व्यासाच्या लाईन टाकल्या आम्ही, ते करून दिलं. आता विद्यार्थ्यांनी तिथं भाड्याने तिथे राहतात. मग अशा पद्धतीने विद्यार्थी भाड्याने दिले गेले, इतर व्यवसायाबरोबर जातात. त्यामुळं तुम्ही बघा, वॉर्डातली स्वच्छता बघा, वॉर्डामध्ये बाकीची जी सुधारणा झाली बघा. आज प्रत्येक घरातला पोरगा तिथं क्वालिफाईड आहे, एज्युकेटेड आहेत. कोण डॉक्टर आहे, कोण इंजिनियर आहेत, काय जवळपास 63 ते 64 पोरं हे अब्रॉड आहेत, चांगले पैसे कमवतात. म्हणजे जे मला माहितीतले 63, 100पेक्षा अधिक लोक असतील की जे आज ऑस्ट्रेलिया, USA, अमेरिका त्या ठिकाणी सगळीकडे ते लोक कामाला वगैरे आहेत. आज त्यांच्या जे घरी वडील कुठं कोणाचे कुपरमध्ये होते, बजाजमध्ये होते, महिंद्रामध्ये होते, आज तुम्ही बघा त्यांच्या प्रत्येकाच्या दारामध्ये कार आहे, स्कूटर आहे, मोटरसायकल आहे. आता काय झालं, घर बांधलं गेलं तर पार्किंगला जागा नाही, ती अडचण आहे. आता प्राधिकरणात तीच परिस्थिती तुम्ही बघताय. प्राधिकरणामधला जो बंगला, पहिला एका बंगल्यामध्ये 5-6 लोक राहत होते, आता काय झालं, ज्या इमारतीमध्ये आपण बसलोय ही इमारत किती मजली आहे आता? हॉल होता इथं, त्रिमूर्ती हॉल होता. तर त्रिमूर्ती हॉलचं काय झालं आता? आज 5-6 मजली बिल्डिंग झाली. परिस्थिती तीच आहे. आज प्राधिकरणात तीच अडचण येणार आहे. पार्किंगची अडचण प्राधिकरण आहे. बंगले असले तरी अडचण आहे. कारण पूर्वी एक कुटुंब होतं, एक बंगला होता, कार आतमध्ये यायची, 1 असायची, 2 असायची. आता 6-6, 8-8 फ्लोअर झालेले आहेत. एक फ्लोअरवर एक फॅमिली आलेली आहे. प्रत्येक फॅमिलीची 1 कार, 2 कार आहेत. पार्किंग करणार कुठे? तोच प्रश्न तुकारामनगरला आहे. त्यामुळे तुकारामनगरला विकास झाला नाही म्हणणंच चुकीचं आहे. तुकारामनगरला 100% विकास झाला, उलट जास्त विकास झाला. त्या जास्त विकासामुळे ह्या अडचणी उद्भवतात. तिथे टपरीवाले आहेत, टपरीवाल्यांची समस्या आहे त्याच्या जागेवर, ते मी मान्य करतो. शेवटी ते पण त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. काही गरीब लोक आहेत की ज्यांना त्याशिवाय पर्याय नाही. ते फक्त तुकारामनगरमध्ये नाही आहे. आज पिंपरीमध्ये बघा, कासोडीत बघा, भोसरीत बघा, सगळीकडे बघा. आता तुकारामनगरला मग शेवटी नावं काय ठेवायची? योगेश भरला नावं कसं ठेवता येईल? तर त्याला हे 2 गोष्टी पॉइंटेड करायच्या की बाबा एक टपरीने आकारलेलं संत तुकारामनगर आहे आणि कंजक्शन आहे. कंजक्शन आहे मान्य करतो, टपऱ्या आहेत मान्य करतो, लोकांना थोडंफार त्याचा त्रास होतो हेही मान्य करतो. परंतु त्यांची व्यवस्था काय? उद्या या सगळे टपरीवाले काढून टाकले, आज समजा उद्या माझं पोट त्या टपरीवर आहे, माझ्यावर माझी आई अवलंबून आहे, बहीण अवलंबून आहे, किंवा माझी मुलगी शाळेत शिकते, कॉलेज शिकते. आज कॉलेजच्या किती प्रचंड फीज आहेत, मुलांच्या किती फीज आहेत. त्यामुळं त्यांची पण गरज बघणं गरजेचं आहे, नागरिकांची अडचण पण सोडवणं गरजेचं आहे. आज आमच्याकडे उद्यानं आहेत, तुम्ही बघा, चांगले, माझ्या घरासमोरचं चांगलं उद्यान आहे, डॉक्टर अब्दुल कलामाच्या नावाचं उद्यान आहे, BD किल्लेदार उद्यान आहे, 5-6 उद्यानं आहेत आमच्याकडे, 5-6 तीन जिम आहेत, त्यानंतर सांस्कृतिक भवन आहेत, स्वच्छता आहे, रोड चांगले आहेत, ट्रॅफिकचं कंजेशन आहे मान्य करतो. जसं प्राधिकरणात आहे, प्राधिकरणाचं लेआउट आहे, स्वतंत्र बंगले आहेत, 5-5 गुंठ्याचे, 3-3 गुंठ्याचे बंगले आहेत. मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे 400 आणि 500 स्क्वेअर फूटचं म्हाडाने दिलेलं आहे. संपूर्ण संत तुकारामनगर हे म्हाडाचं लेआउट आहे. माझ्याच भागातला एक भाग येतो कासरोडी, गावठाण आहे,
तिथे परिस्थिती तशीच आहे. बरं. माझ्याच भागातला एक भाग येतो नाणेकर चाळ, गावठाण आहे, तीच परिस्थिती आहे. त्यामुळे तिथं काही करू शकत नाही. मी नाही, उद्या कोणी नगरसेवक झालं तर करू शकत नाही. अर्थात पूर्वीच्या काळामध्ये, वसंत शेवटीच्या काळामध्ये समजा आचार्य आत्रे झालं, शाळा झाली, अग्निशामक दल झालं, त्याच्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट केल्या. वायसेपमध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट केल्या. कैलासवासी रामकृष्ण मोरे साहेबांनी खरं पाहता तर वायसेप हॉस्पिटल तिथं आणलं, परंतु नंतर त्या टप्प्याटप्प्याने ज्या सुधारणा केल्या त्या आम्ही केल्या. आता तिथं नाईट शेल्टर केलं आम्ही, त्या ठिकाणी नाईट शेल्टर म्हणून ते आम्ही बनवलं. आता मी मोठं सिमेंट कॉन्क्रीटचा 20 कोटीचा रस्ता तिथं काढला. प्रभागामध्ये आता 55 कोटीची आम्ही इमारत बनवतोय महापालिकेची. मागच्या वेळेला मी तिथं खरं पाहता मी मल्टीपर्पज हॉल दादांनी भूमिपूजन केलं होतं, परंतु त्यावेळेला सत्ता भारतीय जनता पार्टीची आली आणि त्यांनी ते नामंजूर केलं. ते तसंच पडून राहिलं. त्यामुळे काम केलं नाही असं म्हणताच येत नाही. एस टी स्टँड आम्ही आणला पवार साहेबांची मदत घेऊन. पुढची 5 वर्ष आता पुन्हा नवीन टर्म सुरू झालेली आहे. या 5 वर्षामध्ये तुमची प्रायोरिटी काय राहणार संत तुकाराम नगर आणि पूर्ण प्रभागावी संदर्भात? प्रायोरिटी तर सर्वात पहिली प्रायोरिटी आता राहणार आहे की मला अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या सगळं लाईनी ज्या आहेत त्या, जसं तुम्हाला म्हटलं की डेन्सिटी वाढल्यामुळे पाण्याची लाईन आणि ड्रेनेजची लाईन प्रामुख्याने ह्या बदलाव्या लागून, म्हणजे मोठ्या व्यासाच्या टाकाव्या लागतील, मोठ्या डायमीटरच्या. आणि आता डेव्हलपमेंटसाठी फक्त माझ्याकडे कॉन्क्रीटचे रोड करायचे, स्वच्छता रोड जिथं शक्य आहे तिथं झाडं लावणे. शिवाय जुना जो सांस्कृतिक भवन आम्ही जे पूर्वी केले होते, पूर्वी FSI कमी होता, कारण शेवटी म्हाडाने जे 10% आणि 20% ॲम्युनिटीच्या स्पेस ज्या काही हँडओव्हर महापालिकेला केल्या आहेत त्याच्यामुळे डेव्हलपमेंट. कारण माझ्याकडे प्रायव्हेट जागा नाही आहे. या बाजूला तुम्ही बघाल तर हिंदुस्तान अँटिबायोटिक्स HA कंपनी आहे, तिथं तुम्हाला लिमिटेशन आहेत. घोडेखात आहे, हाफकिन इन्स्टिट्यूट आहे, तिथं तुम्हाला लिमिटेशन्स आहेत. बाजूला CIRT आहे, तिथं तुम्हाला लिमिटेशन्स आहेत, तिथं आम्हाला काय करता येत नाही. पलीकडे फुलेनगर आहे, तर फुलेनगरमध्ये आता पक्की घरांचं काम सुरू आहे. त्यामुळे झोपडपट्टीवासियांना पक्की घरं, तो पण प्रोजेक्ट राबवतोय आम्ही. जितेंद्र पण बरोबर आहे, त्यांना पक्की घरं मिळत आहेत तिथे. त्यानंतर कासरवाडी आहे, परत तो कंजेस्टेड एरिया आहे. त्यामुळे जिथं शक्य आहे, आता बाकीच पॉसिबिलिटी कमी, तिथं जास्त नाही आहे. नवीन डेव्हलपमेंटला काय जसं तुम्हाला पिंपळे सौदागर किंवा गुरव पिंपळे जसा काटे पिंपळे वगैरे, जसं चरोली मोशी जसं तुम्हाला जागा आहे उपलब्ध, तसं आता डेव्हलपमेंट इथली संपलेली आहे. देर इज नो स्कोप ॲट ऑल नाव. आता जे काही आहे ते यू हॅव टू मेंटेन देम वेल. चांगल्या पद्धतीचं तुम्हाला त्या ठिकाणी लोकांचं आरोग्य राहील, ड्रेनेजची लाईन व्यवस्थित, पाणी व्यवस्थित पुरवठा लोकांना होईल, स्वच्छता राहील प्रभागामध्ये, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. आणि परत जे फुटपाथ आहेत ते लोकांना जे आता कंजेस्टेड वाटत आहेत, लोकांना अडचणी जे वाटतात ते कसे लोकांना फ्री होतील. आणि सायकल ट्रॅक वगैरे, आता तुम्हाला म्हटलं की मी ऑलरेडी 20 कोटीचा टप्पा 1 म्हणजे यशवंतराव चव्हाणांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्यापासून अग्निशामक दलापर्यंत जो फेज 1 आहे, त्या फेज 1 मधला ऑलरेडी 20 कोटीचं टेंडर आम्ही काढलेलं आहे. आता त्याची कामाची सुरुवात होईल. त्यामध्ये सर्व ज्या अंडरग्राऊंड लाईन्स आहेत त्या व्यवस्थित टाकून, चांगले फुटपाथ सुशोभित करून सायकलचा ट्रॅक, लाईट्स तिथे लागणार. फेज 2मध्ये अग्निशामक दल ते महेशनगर चौक, आणि महेशनगर चौक ते पुन्हा हिंदुस्तान अँटिबायोटिक्सचा जो पेट्रोल पंप आहे तो पूर्ण कॉन्क्रीटचा रोड, फुटपाथ करून सगळं करून लोकांना व्यवस्थित करणे. आणि मागच्या ह्याच्यामध्ये आमच्या त्याच कॉर्नरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मागच्या आमच्या नगरसेविकांनी सुजाता पालांडे यांनी तिथं प्रयत्न केले होते. तो काय जे काही काम अर्धवट राहिले ते काम आम्ही पूर्ण करू, आणि जी काही बाकीची अर्धवट कामं आहेत ती कामं आम्ही पूर्ण करू. कारण त्यामुळं काही पक्षामुळे त्याच्यामुळे काही असं काही कामाला व्यत्यय यायचं कारण नाही. तसं मी कधी कोणाला दोष पण दिला नाही, कोणाच्या कामात आडवं पण आलो नाही. तुमच्याबरोबर ज्यांनी राजकारणात प्रवेश केला किंवा तुमच्यानंतर ते आमदार झाले, खासदार झाले, योगेश बहलांना कधी प्रमोशन मिळणार? आता व्यक्तिगत कधी तुम्हाला वेळ मिळेल तर दादांना विचारा. कारण माझी श्रद्धा, माझी निष्ठा, माझं इन्स्पिरेशन हे सगळे अजितदादा आहेत. आणि दादांना सोडून मी आजपर्यंत तुम्हाला माहिती आहे की मी कधी चुकीचं काम केलं नाही, आणि मी दादांना सोडून कधी वेगळं वागलो पण नाही. त्यामुळं आता मला जो काही न्याय द्यायचा आहे तो अजितदादांनी द्यायचा आहे. आता अजितदादांनी न्याय दिला ठीक आहे. नाही तर आत्ताही मला भारतीय जनता पार्टीवाले माझे मित्र BJPमध्ये पण चांगल्या पदांवर आहेत. माझे ज्युनियर आहेत ते आमदार झाले. माझे अगदी ज्युनियर आहेत जे 1 वेळा 2 वेळा फक्त निवडून आले ते पण आमदार झाले. आता अमित गोरखे खूप लहान आहे, त्याचबरोबर खापरेताई पण तशा ज्युनियर आहेत मला. इव्हन आप्पा पण तसं ज्युनियर आहे मला. आज आप्पा जरी खासदार झाले असतील तर मला ज्युनियरच आहेत. त्यामुळे अण्णा बनसोडे मला ज्युनियर आहे. त्यामुळे अशी लोक पण आता झालेत. आता या गोष्टीचा विचार तर खरं पाहता आता मी करून एकटा फायदा नाही. कारण आता माझे वाली अजितदादाच आहेत. तर अजितदादांनी जर ठरवलं
तर कदाचित मला संधी मिळेल. दुसरी अडचण माझी अशी प्रभाग की माझा जो मतदारसंघ आहे तो माझा मतदारसंघच शेड्यूल कास्टसाठी आरक्षित असल्यामुळे तिथे मला ही अडचण आहे. अन्यथा मला ती संधी मिळाली असती ना, आमदार झालोही असतो. पण आता थोडा पॉप्युलर आहे पण मी. पण आता काही वेळेला असं असतं ना की यू शुड हॅव युअर डेस्टिनी ऑल्सो ना, तुम्हाला तुमच्या त्या नशिबाने पण साथ द्यायला पाहिजे. आता काही लोक वॉर्डामध्ये नगरसेवकाला पडतात आणि आमदार होतात. तुम्ही पाहिलं असं पण पुणे जिल्ह्यात झालेलं आहे ना. झालंय. त्यामुळं माझं तर असं झालं नाही. मी दरवेळेला चांगली मतं अधिक्य घेऊन आता मी 9,000 प्लस निवडून आलोय. बरं. त्यामुळे आणि चारही माझे पुन्हा निवडून आले. त्यामुळे मी इथून मागं सगळा माझा रेकॉर्ड असा की माझ्याबरोबर जेवढी लोक ती सगळी निवडून झालेली आहेत. एकदाच फक्त मला अपवाद एक जो मागच्या वेळेला झाला, एक सीट गेली तेवढं झालं, नाही तर अन्यथा मी पॅनलच आणलं आजपर्यंत. मग 2चा पण आणलाय, 3चा पण आणलाय, 4चा पण आणलाय. त्यामुळे मला तुम्ही जसं म्हणता आता अनेक वाहिन्यांनी अनेक वृत्तपत्रांनी पण मला विचारलंय. आता अनेकांची इच्छा पण अशी आहे. माझे घरचे पण मला अगदी माझी मुलं पण म्हणत होती की आता निवडणूक लढू नको. माझी यावेळेला निवडणूक लढायची इच्छा पण नव्हती. परंतु आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये लढावं लागेल असं म्हटल्यानंतर मग मी लढलो. कारण माझ्यावरचे सहकारी म्हणायला लागले की भाई तुम्ही नसाल तर मग आम्हाला पण अडचणीचं होईल, त्यामुळे तुम्ही लढा. मग अगदी जितेंद्र असेल, शामराव असेल, त्या लोकांनी सांगितलं की तुम्ही असलात तर आम्हाला निवडणूक सोपी आहे, नाही तर मग आम्हाला अवघड आहे. आता मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे. त्यात आशा करूया की आपल्याला सोयीस्कर मतदारसंघ मिळेल आणि नक्की पुढच्या वेळेला तुम्ही आमदार म्हणून या ठिकाणी मुलाखतीला याल. आता तुमच्यावर अजितदादांचे एक विश्वासू सहकारी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. खूप मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी तुमच्यावर दिल्यात आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. परंतु ही जी निवडणूक आहे याच्यामध्ये मोठ्या अपेक्षा होत्या लोकांनाही आणि अजितदादांनाही की या निवडणुकीचा निकाल चांगला लागेल, सत्तांतर पुन्हा राष्ट्रवादीला सत्ता मिळेल, फार नाही झालं तर किमान राष्ट्रवादीची ताकद वाढेल. प्रत्यक्षात तसं झालेलं दिसलं नाही. बरोबर आहे ना. मागच्या वेळेला 36 जागा होत्या, याही वेळेला 36लाच राष्ट्रवादी अडकलेली आहे. तुम्ही या संदर्भात पक्ष म्हणून आणि ॲज अ नेता म्हणून काही आत्मचिंतन केलं का? कशामुळे ही परिस्थिती झाली? काय झालं आहे की खरं पाहतं तर मागच्या वेळेस 36 होते, यावेळेस 37 झाले. एक सीट फक्त वाढला आमचा. आणि काय आमचीच लोक त्याला कारणीभूत पण आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की ज्या पद्धतीने आरडाओरडा किंवा ज्या पद्धतीने विरोध व्हायला पाहिजे होता चुकीच्या कामांचा, तो झाला नाही. त्याला अगदी मी पण कारणीभूत आहे म्हटलं तरी चालेल की आम्ही त्यावेळेला मी पण लक्ष दिलंच नाही. म्हटलं जाऊ द्या. कारण लक्ष न देण्याचं दुसरं कारण पण असं होतं की तुम्ही पाहिलं असेल की एक हाती सत्ता असल्यामुळे काही आम्ही ओरडलो, काही बोललो तर त्याची दखल घेतली जायची नाही. आम्ही फक्त कागद फाडायचा आणि बाहेर जायचं. अनेक गोष्टींवर ओहोपो झाला, अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, परंतु सगळ्या गोष्टी ढाकल्या गेल्या, झाकल्या गेल्या आणि ते पुन्हा तसं चाललं गेलं. म्हणजे कोट्यवधी रुपयाचा अगदी भुगा गेला भारतीय जनता पार्टीच्या राज्यावर. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. पण हे खरं असतानासुद्धा दादांनी ज्या वेळेला लक्ष घातलं, दादांनी आरडाओरडा सुरू केला, दादांनी एकट्यानेच त्याबद्दल आरडाओरडा केला बाकी बोल आणि बाकीच्या लोकांनी कोणी त्याच्याबद्दल त्याची साथही दिली नाही. वास्तविक पाहता अवधी खूप कमी मिळाला. कारण दादांनी जो काही त्यांचा दौरा सुरू केला होता, त्याच्यानंतर जे काही आता सारखं असं म्हणायचे की आता निवडणूक होईल, नाही होणार. मग लोक म्हणायला लागले नाही आता सरळ 5 वर्षांनीच होणार, आता होणार नाही. त्यामुळे काही लोकांनी आशा सोडून दिली होती आणि काही लोकांच्या अंगात तर 2 वर्षापूर्वीच आलं होतं. मग गणपतीच्या वर्गाने असतील, मंडळाचं असेल, दहीहंडी असेल, ते असेल आणि पुन्हा निवडणुका लांबणीवर जायचं. मग ते असं झालं की कोणाला वाटलंच नाही की निवडणूक इतकी झटपट होईल. म्हणजे अगदी 15 दिवसाचा अवधी मिळाला आणि 15 दिवसाच्या अवधीमध्ये मग सगळ्याच गोष्टी आल्या की मग कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, काय करायचं, 4चा पॅनल होणार का 3चा होणार, काय होणार, म्हणजे सगळ्या देअर वॉज अनसर्टिनिटी. तर निवडणुका आल्या रे आल्या, लांडगा आला रे आला, तसं निवडणुका आल्या रे आल्या आणि ते सगळा आता झटका झाला आणि त्यामुळे तो काय अवधी जो मिळायला पाहिला होता तो मिळाला नाही. आणि काय आमच्या पण लोकांच्या चुका आहेत. जसं भोसरीमध्ये बिलकुल लक्ष दिलं गेलं नाही आहे. तिथं विलास लांडेंनी पण जसं लक्ष द्यायला पाहिजे तिथं दिलं गेलं नाही. अजित गव्हाणेंनी रणांगण ते फील्ड सोडून टाकलं, तो लढला नाही. त्यामुळे भोसरीला तर कमजोर पडलो आम्ही. पिंपरीमध्ये पण तसं अण्णांचं जसं पाहिजे होतं लक्ष तसंच अण्णांनी पण लक्ष तसं दिलं नाही. आता 10 नंबरचा वॉर्ड आम्ही मुलावरच लक्ष दिलं त्यांनी. आता 10 नंबरचा वॉर्ड मला सांगा ना, त्यांचा हक्काचा वॉर्ड आहे, तो सोडून दिला त्यांनी. तिथं लक्ष द्यायला पाहिलं होतं. 19 नंबरमध्ये आमच्या 100% यायला पाहिलं होतं. तिथं काय BJPच्या 3 सीट यायचं काहीच कारण नाही आहे. मग तिथे अंतस्थ राजकारण, आपसातलं राजकारण, त्यामुळे 3 सीटचा तिथं फटका आम्हाला बसला. दापोडीमधलं आमचं 1 सीट गेलं. त्यामुळे दापोडीतले 100% 4 यायला पाहिजे. आता तुम्ही पाहिलं असेल की 9 नंबरचा प्रभाग पूर्ण मिळाला, 20 नंबरचा पूर्ण मिळाला, 21चा पूर्ण मिळाला.
आता खरं पाहता तर 30मध्ये मग 3च मिळाले आम्हाला, तिथं पण एक सीट आमची गेली. तर काळभोरनगर हा जो हा परिसर आहे 14 नंबर, या 14 नंबरमध्ये सुद्धा आम्हाला 3 जागा मिळाल्या, तिथं आमची एक सीट गेली. 10 नंबर तर आम्हालाच मिळायला पाहिजे होता, 10 नंबर सोडून दिला. भोसरीला पण 6 नंबर वगैरे सोडून दिलं. अशा पद्धतीने काही आमचे निर्णय, आता दादांनी स्पष्ट सांगितलं होतं, पण तुम्हाला वेळ कमी मिळाला का दादांना पुण्याचा पण निर्णय घ्यायचा, परत पिंपरी चिंचवडचा पण निर्णय घ्यायचा. आता मोरेश्वर भोंडवे त्याला मी स्वतः सांगितलं होतं की मिसेसला नको बरोबर घेऊ, नानाला सांगितलं होतं की तुझ्या मिसेस शीतलला नको घेऊ बरोबर, कारण शेवटी मला जी मतं पडणार तेवढीच मतं माझ्या बायकोला पडणार, किंवा लोक असा विचार करतील ना दोन की एका कशाला घरात 2 कशाला द्यायचे. आता समजा मी माझी पत्नी जर उद्या तिथे घेतली असती वरच्याऐवजी, तर कदाचित लोकांनी वेगळा विचार केला असता ना, की एका घरामध्ये 2 पदं कशाला, 2 नवरा बायको कशाला पाहिजे तिथं. तर मग असे निर्णय आमचे चुकीचे झाले. तिथं शीतल गाठेऐवजी दुसरी एक महिला दिली असती तर ती ताकद नानाला मिळाली असती. मोरेश्वर भोंडेने दुसऱ्या एखादा आम्ही म्हणत होतो आमचा ताकदवर पोरगा होता आमचा, जो तिथं निवडून आला आहे, तो ऐन वेळेला त्याला दिला आहे म्हणून तो शिवसेनेत गेला, तर शिवसेनेचं पॅनल आलं, त्याच्यामुळे शिवसेनेचं पॅनल आलं, त्या मिसेसला 20,000 मतं पडली. त्यामुळं आमच्या ह्या चुका झाल्यात ना, जसं नानांनी केलेली चूक, मोरेश्वरांनी केलेली चूक, अण्णांनी जसं लक्ष द्यायला पाहिलं होतं, विलास लांडेंनी जसं लक्ष द्यायला पाहिलं होतं, अजित गव्हाणेंनी जसं लक्ष द्यायला पाहिलं होतं, किंवा मी पण अडकलो माझ्या कामामध्ये, पण मी जेवढं मला पॉसिबल होतं तेवढं मी तरी फिरकत होतो. आनंदनगरला येऊन गेलो, दापोडीला गेलो, तिथं पाहिलं, असं मला जेवढं जमत होतं तेवढं मी मदत करत होतो. परंतु मग बाकीच्यांनी जी ताकद द्यायला पाहिजे, बाकीच्यांनी जो उहापोह केला पाहिजे होता, जो भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडायला पाहिलं होतं, ते काय केलं नाही. आणि अवधी कमी मिळाल्यामुळे असं वाटत होतं की आता काहीतरी बदल होईल, आणि तेवढ्याच निवडणुका झाल्या. आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आता तुम्हाला बोलताना आता काहींनी सांगितलं की योगेश बोलचे इथं दारूचा पूर येतो. आता पूर तर आम्ही तर पाहिला नाही कधी पूर तो, पण आता ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा खर्च केला गेला, कुठं 8,000 कुठं 10,000 अशा मतांना भाव फुटले, पैसे दिलेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीकडं असलेली त्यांची सत्ता, त्यांच्याकडं असणारं पोलिसाचं त्यांना मिळालेली मदत, त्यांच्याकडं आर्थिक मदत, ह्या त्या गोष्टी पण त्याला कारणीभूत ठरले. आता गेल्या 5 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी होती, ती यशस्वीपणे पण त्यांना पार पाडता आली नाही. त्याचाच परिणाम यावेळेला पुन्हा भाजपची सत्ता आली. आता या 5 वर्षात तरी राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडणार का? पाडावीच लागेल, आता त्याशिवाय गत्यंतरच नाही आहे, पाडावीच लागणार आहे. आणि तेच परवा जी मीटिंग दादांनी घेतली, त्या दादांनी त्या मीटिंगमध्ये हेच सांगितलं सर्वांना की बाबा प्रत्येक मीटिंगला हजर राहा, चुकीच्या कामांना विरोध करा, विधायक कामाला विरोध करा असं सांगितलं नाही. काम चांगलं असेल तर त्याला तुम्ही, जरी तुम्ही सत्तेत नसला, तुम्हाला आता जनता जनार्दनाने कौल तुम्हाला विरोधात बसायचं दिलेलं आहे, तो कौल मान्य करा. आणि तो कौल मान्य केल्यानंतर तुम्ही सभागृहात जेव्हा बसता, विकास कामांकडे जेव्हा बघता, चुकीच्या कामांना विरोध करा, चांगल्या विधायक कामांना मदत करा. विरोध करायचं म्हणून असलं ते म्हणले महायुतीमध्ये वरती गव्हर्नमेंटमध्ये मी पण आहे, पण तिथे आम्ही काम करत असताना जे विधायक कामं आहेत, जे डेव्हलपमेंटचे कामं आहेत, त्यांना आम्ही सहकार्यच करतो, मदत करतो. पण ती लाडकी बहीण योजना असेल, किंवा दलित गरिबांसाठी शिष्यवृत्ती असेल, शेतकऱ्यांची वीजमाफी असेल, अशी जी मोठी मोठी कामं आहेत त्याला आम्ही एकत्र काम करतो आहे. त्यामुळे फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध करायचा अशातला भाग नाही आहे, चुकीच्या कामांना विरोध करायचा. मग ते कोणी पण आणू दे, मग उद्या शिवसेनेने आणलं काय, राष्ट्रवादीने आणलं काय, कोणी आणलं काय, चुकीची कामं होऊ द्यायचे नाही. जिथं तुम्हाला चूक होते दिसते, भ्रष्टाचार होतोय दिसतं, तिथं तुम्ही आडवं पडलं पाहिजे, तिथं ओरडलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुम्ही मला लेखी द्या, पत्र तुम्ही द्या, आणि त्या गोष्टीला मग तसा त्याच वेळेला आळा घाला. म्हणजे खूप वेळ निघून, पुलाखालनं खूप पाणी निघून गेलं आणि मग तुम्ही नंतर जागे होता सगळं वाहून गेल्यावर, असं नको व्हायला. असं पद्धतीचं त्यांनी परवा तेच सांगितलं की सगळ्या मीटिंग्स अटेंड करा, पार्टी मीटिंग. आणि जे नवीन, जसं तुम्ही आता मगाशी म्हटलं की 64 चेहरे नवीन आले, तर समजा आमच्याकडे पण काही नवीन चेहरे आहेत, काही जुने पण आहेत, म्हणजे नवीन चेहऱ्यांना मार्गदर्शन करा, त्यांना बजेट कसं असलं पाहिजे, वॉर्डातल्या विकास कामं कशी करायची. आता जनतेने त्यांना विश्वास करून निवडून दिले तर त्यांना सहकार्य करा. तर हे होते योगेश बहल. पुढील 5 वर्षामध्ये काय करणार याविषयी त्यांनी सविस्तर हे माहिती या ठिकाणी दिली. त्यांच्या विजयातली कारणं, त्यांच्यावर झालेल्या आरोपांना त्यांनी उत्तरं दिली, आणि विरोधी पक्ष म्हणून पुढील 5 वर्षात करायच्या काय भूमिका राहणार राष्ट्रवादी काँग्रेसची याबद्दलही त्यांनी उहापोह केला. योगेशजी, आपण या ठिकाणी आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आभारी आहे.